चिवला बीच मालवण. चिवला बीच मालवण. इकडे खूप सारे रिसॉर्ट आहेत. पुढे चिवला बीच हे आहे चिवला बीच. इकडे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स पण होतात. आपण इकडे पार्क करूया. इकडे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स खूप काय आहे. बघा असं आहे चिवला बीच. आता तिकडे थांबणार आहोत. खूप काय इकडे स्पोर्ट्स आहेत, हॉटेल्स आहे, रिसॉर्ट्स आहे. इकडे जरा रिसॉर्ट्स आहे बघा. हां पूर्णच. इकडे वेगळे रिसॉर्ट्स आणि असे हॉटेल्स आहेत. इकडे हा किल्ला रिसॉर्ट आहे मोठा एकदम. इकडे पोरं खेळत आहेत. आणि हे बघा इकडे बोटी आहेत. हे मासे पकडायला नेतात त्यांची बोटी आहेत. असे फिश करी नावाचं हे एक आहे हॉटेल. बाबा बोलतो तो रिकॉर्ड होतं सर्व. इकडे सर रॉक्स आहेत आणि इकडे मयेकर्स आहे. अहो ते वाय दिसलं नाही मला. वाय दिसत नाही. तर इकडे एवढं मस्त चिवला बीच दिसतंय. इकडे रॉक गार्डन आहे जिकडे आपण असं चिल मारू शकतो झाडाखाली. तुला ना पहिलेच बुक करायला पाहिजे. रेकॉर्डिंग ना मयेकर वगैरे आपण फोन तो गाईस तुम्ही जर इकडे येणार तेव्हा बुक करून फोन करा. नाही तुम्ही बुक करून या, नाही तर मग तुमच्या वांदे. इकडे रॉक गार्डनकडे जातो आपण. इकडे वेगवेगळे रिसॉर्ट्स आहेत आणि ते काका आपल्याला लय बघतात. इकडे मैत्री निवास आहे. इकडे मोठी मोठी बोट आहे. हे बघा बोटी पाण्यात उतरत आहेत. आणि इकडे रामेश्वर बीच रिसॉर्ट आहे. इकडे पोरगा बंदूक चालवतोय. बाई टेररिस्ट. इकडे सारे फिश पाणी असे वेगळे. इकडे पोरगा बाईक लॅम्बोर्गिनी चालवतो गाईस. आणि इकडे मेरी क्रिसमस. इकडे मस्त बनवलं छोटं स्टॅच्यूचं. मस्त स्ट्रीट लाईट आहे. मस्त वातावरण आहे. चला चिवला बीच लय मोठं आहे. हे कुठे जाऊन बाबा संपतं हे चिवला बीच? इथेच थोडी संपतं. तिकडे कुठेतरी असेल ना पुढे जाऊन. इकडे मंदिर नाही. अरे वा स्वागतासाठी एंट्रन्स पण आहे. देवाचं सॉरी. इकडे एक छोटंसं मंदिर आहे. आणि इकडे बघा बस आली. आता जास्त नाही दिसत लाल परी. लय आता तेच चालू आहे सर्व. जंगल आहे इकडे गाईस. आपण इकडे पण येते आहे. ते पण होमस्टे ग्रीनआर्क. रॉक गार्डन आता राईटला. आपण रॉक गार्डनला जाऊया. इकडे बोर्ड आहे असं. आणि इकडे दी हॉटेल रॉक गार्डन करून एक आहे. इकडे खूप काय आहे. इकडे वेगळे मस्त रिसॉर्ट हॉटेल आहेत. हे आता बंद रिसॉर्ट. इकडे तुम्ही झेरॉक्स पण काढू शकतात.
बघा किती झेरॉक्स दुकाने आहेत. आता इकडे कार्यालय मालवण कार्यालय आहे. इकडे तुम्ही कार्य करू शकता आणि इकडे हा जे जे पण असेल ते इकडे 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 खुल्लं रॉक गार्डन आहे. हा एकदम खुल्लं रॉक गार्डनच्या एंट्री इकडून आहे. चेंज झालं ते इकडे छोटे पोरं लॅम्बोर्गिनी थार चालवत आहेत आणि आपण इकडे तोंड बघायची सर्वांची. चला आतमध्ये. इकडे छोटासा मेला आहे. हा मेला मेलातून मेला नाही शासकीय निवास शासकीय निवास आहे काही तिकडे. शासकीय की साक्षी नाही सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग गाईस. इकडे जे पण आहे घर आहे घर. आता आपण उलट का नेतो. चला इकडे छोटा मेला आहे. मेला अजून मेला नाही आहे जिवंत. हे रॉक गार्डन आहे. दुपारचे 3:30 वाजले. दुपारच्या आता 3:30 वाजल्याने लय ऊन आहे. आमची तंदुरी बनणार आहे इकडे. तर झाडांच्यामुळे आपण आता रूमला जाऊया. झाडांच्या मध्ये रूमला जाऊया. हा मग झाडांच्या मधूनच तर जातोय ना. हा रस्त्यावरून जातो आपण आता. इकडे असं जंगल पण आहे छोटे छोटे जे कधी मोठे होतील काय कळणार नाही. आणि इकडे सिक्युरिटी गार्ड बसलेत. इकडे गणेश सागर करून हॉटेल आणि जनरल स्टोर आहे. किराणा. चला इकडे चड्डे सुकायला ठेवल्यात लोकांनी. इकडे मस्त एक विरान आहे आणि इकडे लॅम्बोर्गिनीवर 2 पोरी जात होत्या. चला पुढे जाऊया. एकदम मस्त वातावरण नाही आहे इकडे. लय गरम होतं थंडीच्या ह्याच्यात पण. आणि जर पोलीसवाल्यांनी बघितलं दांड्याने मारतील. इकडे मालवणी मेजवानी आहे. जे रिसॉर्ट आहे की हॉटेल आहे ते नाही माहिती. इकडं असं नाव लिहिलं आहे जे समजणार पण नाही. तर आपण हे स्किप करूया. अंजली 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 की पितांजली. चला रामदेव बाबाची जय हो. परब होमस्टे की पेरब होमस्टे. अरे वा ॲडव्होकेट काका राहतं तिकडे. हां गतिरोधक आहे गाईज इकडे. जे बिलकुल गती आपली रोधक करत नाही. सिक्युरिटी गार्डचा पोरगा गाईज. रोजरी चर्च आहे इकडे गाईज. माझं का बोला मित्रांनो इकडे आपल्याकडे पोरं तेच बोलतात लोक. आता इकडे एक अर्धा मुडलेला हे जे पण आहे मुडले तुटलेला आहे तो. आणि इकडे आपला चर्च आहे. हॉटेल बांबू आणि इकडे आपलं हॉटेल बांबू अतिथी आला आहे. आता आपण इकडे मस्त खेकडा आलोय. खेकडा खाऊन आलोय. ते दाखवलं नाही ना मग काय सांगायचं. खेकडा पापलेट. आणि इकडे बाबांचा फोन वाजतोय. इकडे मंदिर आहे मस्त मस्त. मालवण आहे मस्त पण नाही आहे स्वस्त. काय करायचं आता. इकडे खूप म्हणजे दर पावली तुम्हाला रिसॉर्ट हॉटेल. हे बघा शाळा चालू इकडे पोरांची. पोरांची शाळा चालू आहे. आणि इकडे मी थांबवलं. पोरांची शाळा एकदम आपण बाय करूया. बाय पोरांनो. माझी सुट्टी चालू आहे तुम्ही खेळा. मी फिरतो आई बाबांसोबत. इकडे असं मस्त फिरतात लोक. आणि हे आलंय पिंपळाचं झाड. ते झाड एक चौक झाले. आणि इकडे 4 रस्ते चौक झाले. आता इकडे मंदिर आहे छोटंसं हे. इकडे खूप काही. इकडे राजकोट आहे या साईडला. आणि आता आपण आलोय इकडे कॅफे टाऊन करून आहे. इकडे तुम्हाला जर चायनीज खायचं जाऊ शकता.
इकडे रुचिरा करून पण एक आहे, इकडे आम्ही कधी गेलो नाही. इकडे गणेश आर्ट आहे, सर्वेश आर्ट आहे, इकडे तुम्ही जाऊ शकता. इकडे म्हणजे खूप रिसॉर्ट आणि बिल्डिंग वगैरे वगैरे बनतात. इकडे असे मोठे मोठे हे बघा, हॉटेल कोणार्क रेसिडेन्सी मस्त आहे, पण मोठं. स्वामी पण आहे इकडे, तुम्ही जेवू शकता. व्हेज नॉनव्हेज एकदम मस्त. हां, महाग आहे, मागे एकदम. अमूल कोल्ड्रिंक्समध्ये जावा. इकडे बघा अशा बिल्डिंग बनत आहेत. आणि इकडे अमूल दूधची ॲड आहे. इकडे सन पार्क आहे. हे आहे तिकडचे जे पण आहेत. इकडे हॉटेल बांबू आहे. इकडे नाही मिळणार तुम्हाला. इकडे आहे कान्हा बिलकुल कान्हा रसोई आहे तिकडे. आणि इकडे छोटंसं मोबाईल रिपेअरिंगचं दुकान आहे. दादा उभा इकडे मस्त. इकडे हे आमदार आहेत तिकडचे, राणे साहेब एकदम. इकडे हॉस्पिटल आहे, लिमे हॉस्पिटल. कसे नाव ठेवतात लोक, छी छी छी. हे लिमे कोण, लिमे कसं बोलायचं. इकडे मंदिर आहे, विहीर पण आहे मंदिरात. इकडे बेकरीचं दुकान आहे, केक खायचं इकडे. तर आता हे चालक मालक रिक्षा स्टँड आहे, चालक मालक संघाचं. आता इकडे परब इलेक्ट्रॉनिक्स करून एक आहे. आता आपण मेन मार्केटमध्ये. इकडे अशी मध्य रस्त्यात घरं आहेत आणि त्या घरांना जोडून दुकानं आहेत त्या. इकडे ग्राउंड एक मोठं किंवा पार्किंग लॉट पण बोलू शकता तुम्ही. आता आपण मार्केटमध्ये फिरतो आपण जरा आणि मग जाऊया. आता मालवण बस डेपो येईल, आपण ते पण बघूया. इकडे बघा बऱ्याचशे शिवसेनाचं पण आहे. इकडे अजून एक घर बनतं आहे. हे आपले डेपो आहे. हे मालवण बस स्थानक आहे इकडे. बाबा मी पहिल्यांदा बनवतोय, मला नाही आहे तेवढं. इकडे काय आहे, इकडे घर आहेत. आणि इकडे हम्मा जाते. हम्मा आणि हम्माची 2-3 पोरं आहेत, 3 पोरं आहेत. आणि इकडे आहेत, इकडे अजून एक हम्मा आहे. सगळे काळे काळे येतात, सनबाद येऊन काळे झाले सर्व. हे बघा अजून हम्मांची गाडी जाते. बघा बछडे आहेत. आपण जाता आपल्या रूमकडे. आता पेट्रोल भरायला आलो आपण इकडे भारत पेट्रोलियमच्या इकडे. आणि आता आपण पेट्रोल भरूया.